मनोज दादांनी काल चांगलं सुनावून सगळ्यांना. संभ्रम आहे का काढू पण नाही सांगा तर काय संभ्रम आहे त्याचा. ते पण काढू नाही, माझं म्हणणं काय होतं ते खुलं व्यासपीठ होतं तुमचं आंदोलन ते जो भाषण करायची हे आम्हाला मान्य नाही, ते मान्य नाही. बरं मी 4-5 वर्ष हल्ली मुंबईत रोज बैठका झालो आमच्या मार काढायचं तिथे कोणी आम्हाला भेटलं नाही की हा विचार करा तो विचार करा असा विचार करा. निर्णय झाल्यानंतर जो घरात बसून चर्चा करायला लागला आहे चुकीचं का बरोबर आहे ना, आता आपण पुढे गेलोय काय असं सुधारणा करता येईल ना. तेच बोलले आपण म्हणले तर तिकडं बोलण्यापेक्षा तुम्ही सांगा ना त्या सुधारणा करायची त्या 4-2 शब्द बदलायचे बदलतील ना. संभ्रमात लोक जाते. मला काय देणं घेणं नाही. जे आर निघाला ना मला मराठवाडा आरक्षणात गेलेलं पाहिजे झाला विशेष ते 1 महिना राहिला 17 संस्थेचा तर होईल ते पण मंगळ बैठक उद्या येणार आहे म्हणून. वा खूप धन्यवाद. विशेष माहिती नव्हता ना मी तर माहिती करून मंगळ डिजिटल प्रेझेंटेशन करत आहे काय एक्झॅक्टली. पण त्याच्यामध्ये कसं आहे दौड संस्था त्याच्यामध्येच आहे सातारा पण दोन्ही बॉम्बे गव्हर्नमेंटचं वेगळं बॉम्बे स्टेट वेगळं होतं ते वेगळं. पुणे मोठं ते पाऊल होतं साताऱ्याला. पुण्यामध्ये होतं जास्त ते पूर्ण संस्थान होते सगळे त्या संस्थांचं संस्थान होतं एक प्रकारचं स्टेट. औंध आपल्या अहिल्यानगरपर्यंत येते. तिथे जळगाव अहिल्यानगर पंतप्रतिनिधी संस्थांचे पंतप्रतिनिधी स्टार्ट वर्किंग काम सुरुवात झाली पाहिजे लवकर आता अंमलबजावणी त्याची अंदाजा आपल्याला प्रॉब्लेम त्यांनी प्रिन्सिपल ठरले ना ठरले काय करायचं. खालच्या समित्या जे आहेत आता यांना आपल्याला टाइम बॉन्ड द्यायला लागेल खालच्या समित्या आणि काम करायची प्रक्रिया आणि पद्धत. बहुतेक बुधवारीच मी ते सगळे जिल्हाधिकारी सेवा घेतलेले. वा वा अभिनंदन. पुन्हा दुसऱ्यांदा आला की जी मोडस ठरलेली आहे त्याच्या ते जिल्हा असताना आम्ही दर 8 दिवसाला म्हटलं मॅनवर जाणार आहे की तुम्ही काय प्रगती केलेली आहे. पण खालच्याला थोडंसं आपल्याला म्हणजे नको मलाच आता तुम्ही CC ज्या किती सदस्य आहे ती त्यांना टाइम बॉन्ड द्यायला लागणार नाही काय होईल ते काय करतील. नाही पहिल्या टप्प्यात आपण काय करू लागतं लगेच त्याच्या सगळ्या लोकांना बोलून जिल्हाधिकाऱ्याला तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली त्याचं परीक्षण घ्या म्हणलं म्हणजे दिवसात त्या 1-2 दिवसामध्ये नाही ते काय व्हायचं त्यांना अर्धवट समज असायची आणि आणखी खाली ते गैरसमज पसरवणार कारण असतात. त्यांना समज ना काय एक्झॅक्टली करायचं मग ते प्रॉब्लेम येणार नाही. आणि काय करायचं याच्यासाठी पण म्हणजे जर थोडा वेळ दिला तर मी 4-5 जण पाठवतो आणखी त्या माहितीत भर तर मला वाटतं उद्या तुम्ही ते वेळ दिलेला बरं नाही तर उद्या तुम्ही अहिल्यानगरला म्हणजे उद्या सकाळी आहे फक्त तुम्ही थोड्या वेळ 12 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत सकाळी 9ला जर पाठवलं तर हा येऊ दे नगर येऊ दे. त्या शिक्षकांचा उद्या पुरस्कार आहे 16 त्याच्या आधी भेटते नाही नंतर भेटते उद्या दिवसभर असताल तुम्ही. नाही मग दुपार जाणार नाही गावा जाणार आहे पण येऊ दे त्याने हां ते माझ्या गाडी सोडून बोलत महत्त्वाचं राहील ते. उद्या त्याला मी एक 3 अभ्यासक आणि 2 केले ते तुमचं थोडंसं मांडणीच्या स्वरूपात माहिती देते बरोबर का अभ्यासक. हां ठीक ओके. हां एक झालं. आता दुसरं आमचं असं आहे की 3 सदस्याचं कसं सांगायचं तर होऊन गेलं त्यांना टाईम बॉन्ड असा की आम्हाला शंका आहे नसेल तसं पण आमची शंका आहे की ते सगळे तपासणार तिथं ते वेळ घालणार उदाहरणार्थ 2 दिवस पुन्हा ते तहसीलदारकडे जाणार पुन्हा तहसीलदार त्याच्यावर 7-8 दिवस घालणार पुन्हा ADM-कडे जाणार खाल्ल्याने तपासणी वरच्यानं ताबडतोब 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या दिवशी संपून टाकावं. म्हणून त्याला गती येण्यासाठीच आपण खालीपर्यंत समिती आणली आहे. पूर्वी कसं होतं नायब तहसीलदार पण समजत होतं मग तो होतं सवडीप्रमाणे काम करतो. आता खाली का गाव पातळीप्रमाणे आपण आणलं की त्याला गती होऊन जाईल. पण वरची काय करते आम्हाला मागचे थोडे अनुभव वरची काय करते तुम्ही घेताल स्पीड तुमच्याबद्दल तर नाही पण वरचे नमुने पाहिजे काम नसून 17 कामं सांगायची पाऊस नसल्यावर ते अतिवृष्टी असे म्हणजे ते मोगम काम सांगतात काय गरबड त्यांना माहीत नाही. रस्त्यावर गेले नसले दुसऱ्या कामाला गेलं ते म्हणतात रस्त्याचे पाण्यात गेलं त्यामुळे एकच काम नाही आमचं मागं खालच्यावर जबाबदारी टाकल्यामुळं ते चांगलं झालं गावले ओळख मी त्यांना दुसरं कामच नसतं
गावच बस भटक्या जाती मग जातीचे दाखले मिळत नव्हते. मग असताना दर आठवडे आढावा घ्यायचे. म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात दाखले लोकांना मिळाले. जिल्हाधिकाऱ्यांचंच मिळालं खाली करतच नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा आशीर्वाद इतके दाखले भटक्या जाती लोकांना मिळाले. ते काही विट भटक जातं, बाहेर जातं, तर दाखले सुद्धा मग गावचा दाखला आणायचं, जन्माचा आणा, कोणत्या गावचा जाऊन आणायचं. ते फार मोठी मोहीम, तशी आपण ही मोहीम राबवू. हा तेच पुन्हा मला तेच सांगायची वेळ अशी की यांनी आज तपासलं. उदाहरणार्थ आपण 10वी पास झालो, 11वीला ऍडमिशन घेतलं, म्हणजे सगळे कागदपत्र दिल्याशिवाय ऍडमिशन झालं नाही, झालंच नाही, तुम्हाला हॉल तिकीट मिळणारच नाही 11वीच्या परीक्षेला. तसं तुम्ही खालून एकदा चौकशी करून दिलं, तहसीलदारला पुन्हा 15 दिवस काय तपासायचं, पुन्हा ADM ला 15 दिवस. आमचा वेळ म्हणतो सरकारचा आणि आमचा. सरकारी कर्मचारी सहाय्य करणार खर्चाला टाइम बॉन्ड द्यावा 2 दिवसाचा, हे एक म्हणणं आहे. आणि उद्या येणारे थोडं ज्याच्या बद्दल बोलतील तुम्हाला काय त्याच्यात हे असं आहे कसं आहे कालच्या याच्यात आणि प्रक्रिया सगळं सुटसुटीत होईल ते. तर मग आता परवा गणेश 6 तारखेला उद्या आहेत मोकळे जायचं होऊन जाईल. मोकळे टाईफाईड झाला फक्त ते माझ्या गाडी बोलून घेऊन लगेच जाणार शिर्डीला. नसता ठीक आहे, गणपती झाल्यावर येते कशाला. तर 1 घंटाभर तरी निवांत असलं किंवा अर्धा घंटा होईना तर तुम्हालाही कळलं काय आहे. आणि नसतं मग ती उगाच बातम्या व्हायच्या आणि चर्चा व्हायची, नुसतीच भेटली आणि काहीच नाही पुढंच झालं. त्यांनाही मोकळं सुटसुटीत सांगता येईल GRच्याबद्दल, गॅझेटियरच्याबद्दल थोडंसं. कारण प्रत्येकाकडं दादा वेगळं ज्ञान, अभ्यासाकडे वेगळं आहे, वकिलाकडं वेगळं आहे, GRचं वेगळं आहे, आमक्याचं वेगळं आहे. तर सांगतील दुरुस्ती करून आपल्याला प्रक्रिया आम्ही एका विशिष्ट भूमिकेत पाहत असतो. अंमलबजावणी गाव पातळीवरचे लोक करतात, त्यांचे अनुभव महत्वाचे, त्याचा आपल्याला फायदा होतो. मग तुमच्या कायद्याच्या येणेच का ती प्रक्रिया राबवणार, पण ते सांगितलं थोडं सुटसुटीत होईल. आणखी हे चांगले मंत्री महोदय म्हणतात कलेक्टरांनाच एकत्र घेऊन प्रक्रिया सगळ्यांना हा सगळ्याच एकदा ऐकून घेतलं ना, मग ते अंमलबजावणी झालं डोक्याला ताणच राहणार नाही, ते स्पीड राहील. मग नसता परत पुन्हा तरी किचकट निघेल, पुन्हा याची किचकट निघेल. आहे ना फायनल तुकडा एकदाच, आता पुन्हा नाही म्हणायचं. काय मौन पुढे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, गॅझेटियरच्या नोंदीच्या आधार. म्हणून ते गॅझेटियरचं त्याला त्याच्यात दादा 2 शब्द घ्यायचे राहिले, त्या गडबडीत नसते घेतले, त्याचा मुद्दाम नाही. तुम्ही टाकलंय 1931 आणि 1800, तर त्यात आपलं 1801 राहिलं, 1881 एक राहिलं, नुसतं अंक टाकायचं राहिलं, आणि 1901 2च राहिलं. तुम्ही टाकलं काय म्हणत नाही, पण 2 घेतले. अधिकाऱ्याकडून राहिलाच विसरून किंवा काय तर हैदराबादचं गॅझेटियर त्याच्यावरती जास्त 1901 आणि 1881 बहुतेक संदर्भ ते 1931च घेतात लोक. ठीक आहे. पुढे